शपथविधीचं निमंत्रण देऊन सुद्धा आले नाहीत, त्यांचं दुर्दैव असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। शपथविधी सोहळ्याच्या गैरहजेरीवरून शिरसाटांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। तर आम्हाला बोलावलं नव्हतं, बोलावलं असतं तर गेलो असतो असं नाना पटोले म्हणाले। दरम्यान शपथविधी सोहळ्याचं पटोलेंना निमंत्रण होतं असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे। सरकार 5 वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्री सहित सर्वांनी दिलेली आहे। म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकास म्हणायला काही हरकत नाही। मला एक कळत नाही, निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे। काल मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं, आम्हाला तर कधी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही। एक पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला विश्वास आहे की आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल। मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं। असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। आता एखाद्या नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहित नाही मला।